गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता वाजलेले आहेत सकाळचे 4. आम्ही खरं म्हणजे काल रात्रीच म्हणजे एक दीडच्या दरम्यानमध्ये आंघोळ केली असेल, कारण की सकाळ डबल आंघोळीला घाई नको व्हायला म्हणून. आता आम्ही चाललेलो आहोत अमरनाथ यात्रेची ट्रेकिंग चालू करतो आम्ही. त्याच्यासाठी घोडा केलेला आहे. ते घोड्याची ऑफिशियली पावती ही 4400 रुपयाची आहे. आणि आमचं यांच्याशी बोलणं झालेलं आहे, कारण की आम्ही नाही बोललोच तरी 50-70 जण आहोत. त्या हिशोबाने का आम्हाला 400 रुपये रिटर्न देतील. म्हणजे पण कोणीही इथं आला तर त्याला पावती 4400चीच लागेल. तुम्ही करा तुम्ही बार्गेनिंग होत असला तर ठीक आहे, नाही झाला तरी तुम्हाला तेवढे पैशात तर घेऊन जाणार आहेत. चला आता निघूया. 4 वाजता लवकर निघायला सांगितलेलं आहे. अनाउन्समेंट झालेली आहे का तुम्ही 4 वाजता लवकर निघा आणि 9 वाजल्यानंतर तुम्हाला जाऊन दिला जाणार नाही पालखी सर्व्हिसला. त्यामुळं मी यांना सांगते फटाफट निघा. आणि 4 वाजता निघलो तर आपल्याला लवकर वरती पण पोहोचू. दर्शन घेतला का लवकर खालती येऊ, आराम करायला टाइम भेटत. आता आपण उभं आहोत ते घोड्यासाठी उभे आहोत. इथंच सगळे घोडे लागलेले आहेत आणि इथनंच आपल्याला घोडा घेऊन जायचं आहे. इथं जे पोलीस किंवा मिलिटरी ऑफिसर आहेत ते पुढे जाऊन देत नाही. त्यांचा म्हणणं का पुढे तुम्हाला पाठवला आणि तुम्ही जर क्लायंटला बसवलात नाही, दुपारनंतर बसवलात तुमच्या फायद्यासाठी, तर आम्ही ते या भाविकांबरोबर रिस्क घेऊ शकत नाही. म्हणून ते सांगतात आमच्या समोरनच बसवून न्या, चांगली व्यवस्था आहे. चला आता इथनं घोड्यावर आपण बसू आणि अमरनाथ यात्रा चालू करूया. आता आपण अमरनाथ यात्रा चालू तर केलेली आहे. आता इथं आम्हाला घोड्यावरनं उतरवलेलं आहे, कारण की घोडे वेगळे साईडनं जाणार आणि आमची पर्ची वगैरे गेटवर चेक केली जाणार. नंतर मग आम्ही पुन्हा घोड्यावर बसून जाणार. आपला माझा तरी ड्रायव्हर हा आहे, हा आपल्याला नेणार आहे अमरनाथ यात्रेला. हाय बोलो. हाँ, अभी कितने दिन तक तुम इधर? 20-25 दिन तक. किधर का है तू? रजौरी का. हाँ, रजौरी का. रजौरी किधर आया? कौन से जम्मू से स्टेट? जम्मू में क्या? और 20-25 दिन आएगा. कितनी बार आता है? इधर में आ गई दिन में दिन में एक बार. क्या? आपण चेक इन पॉइंटला आलेलो आहोत. आता आपल्या बॅगा चेक करू आणि पुढचा प्रवास चालू करू. चला बॅगा चेक करून घेऊया. चेकिंगला न जाता डायरेक्ट घोडा मार्गाने आलेलो आहोत. आता आम्ही आमचा घोडं शोधतो. बघूया भेटलं का बसून ट्रेकिंग चालू करू, कारण की चेक इनला भरपूर गर्दी आहे, म्हणजे भरपूरच आहे. मित्रांनो आता वाजलेले आहेत 5:45. भरपूर पब्लिक आहे यात्रेला, कारण की मी आता बघते लाईन टू लाईन बरीच लागलेली आहे अमरनाथ यात्रेला. काल कुठं एवढी पब्लिक राहिलेली हा मला प्रश्न आहे, कारण की काल मला एवढी पब्लिक वाटत नव्हती. पण आता पूर्ण डोंगर जिथं नजर जाईल तिथं पब्लिकच पब्लिक दिसते. चला निघूया. 5:45 आणि एक अमरनाथ यात्रा किंवा काश्मीरचा बोला सकाळपासून सकाळ लवकर 5 वाजताच होते. आता 5:45 वाजलं तरी सकाळ झालेली आहे. आम्ही हे घोडेवाल्यांना म्हणजे जे आपल्याला घोड्याच्या सोबत असतात त्यांना चहा प्यायचा होता म्हणून थांबलेलो. थोडा फोटोशूट केला आणि पुढचा प्रवास चालू केलेला आहे. आता नाही केला तरी अजून 6.5-7 किलोमीटर गुफा आहे आणि आम्ही मध्ये थांबून एक लंगर इथं नाश्ता करणार आहोत. बघूया, म्हणजे चहा तरी पिणार आहोत. बघू चला. 4 वाजता आपण म्हणजे घोड्यावर ट्रॅकिंग चालू केली होती. आता वाजलेले आहेत 9:10. आपण पोचलेलो आहोत घोडा जिथं थांबतं त्या पॉइंटला पोचलेलो आहोत. आता इथनं याच्या पुढं 2 किलोमीटर आपल्याला चालत जायला लागेल आणि बाबा बर्फानीचा
दर्शन घ्यायला लागेल. बाबा बर्फानी की, बाबा बर्फानी की. आम्हाला बाबा बर्फानीची गुफा दिसायला लागली क्लिअर कट. तुम्हाला देखील दाखवते बाबा बर्फानीची गुफा, कारण की मोबाईल घेऊन जाऊन देतील का नाही हे आम्हाला माहित नाही. मोबाईल लॉकर मध्ये ठेवावा लागेल. हां, मग त्याच्या इथनंच तुम्हाला बाबा बर्फानीची गुफा दाखवतो. मित्रांनो, आता दर्शन घेऊन आमचा झालेला आहे. खरं म्हणजे वरती मोबाईल नेण्यास अलाउड नाही, पण काही पोराई मोबाईल नेलता. त्यांच्याबरोबर आम्ही थोडीशी शूटिंग आणि फोटो तर काढलेला आहे. बघू ते दाखवता आलं तर आमच्याकडे व्हॉट्सअपप्रमाणे आला तर मी तो तुम्हाला देईल. आणि त्याचप्रमाणे मी सांगेन का पहिल्यांदा जेव्हा आम्ही आलो तेव्हा समोरच एक कमानी आहे जी तुम्हाला माझ्या पाठी दिसतंय. त्याच्या साईडलाच लॉकर नंबर 2 आहे. तिथं तुम्ही आपल्या बॅगा आणि इतर गोष्टी ठेवा, कारण की आधी पण भरपूर लॉकर लागतात, पण आधी ठेवण्यापेक्षा इथं तुम्ही बॅगा ठेवा. त्याच्यानंतर शूज काढण्यासाठी तुम्हाला पुढे एक जुता हाऊस आहे, तिथं तुम्ही शूज ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही दर्शनाला जा. म्हणजे तुम्हाला जवळच तुमच्या बॅगेत आणि ये राहतील. अमरनाथ यात्रेबरोबर सांगायची झाली तर हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाची यात्रा. हिंदू व्यक्ती, प्रत्येक हिंदूंनी आपल्या जीवनात एकदा तरी अमरनाथ यात्रा करणे अवश्य आहे. आणि त्याचप्रमाणे अमरनाथ यात्रेचा श्रेइन बोर्ड म्हणून ती अमरनाथ यात्रा आयोजित करतात आणि ते डेट आपल्याला डिक्लेअर करतात. त्यानुसार आत्ता 2024ची अमरनाथ यात्रेची डेट आहे 19 जून ते 29 जून ते 19 ऑगस्ट पर्यंत. आणि त्याच्यानंतर तिथपर्यंत अमरनाथ यात्रा आहे. आणि अमरनाथ यात्रा खरोखर बोलतात भुके को अन्न, प्यासे को पाणी, जय बाबा बर्फानी अशा हिशोबाने इथं तुम्ही आलात तर कधीच तुम्ही उपाशी राहणार नाही. इथं बरेच लंगर असतात आणि त्या लंगरांमध्ये बरेच काही खाया पियाला तुम्हाला भेटते. भरपूर असे व्हरायटीज भेटते. चालू झाल्यापासनं अमरनाथच्या बेस कॅम्पपासनं ते अमरनाथच्या गुफेपर्यंत भरपूर असे लंगर आहेत. कुठंच तुम्हाला खाण्यापिण्याची प्रॉब्लेम येणार नाही. आणि अमरनाथ गुफेबद्दल जर सांगायचं झाला तर शंकर आणि पार्वती यांनी हे गुफेमध्ये आलेले आणि त्यांनी पार्वतीला शंकरांनी अमृतत्वाचा कथा सांगण्यासाठी इथं आणलेली. त्यानुसार त्यांनी कालाग्नी म्हणून एक रुद्र निर्माण केला आणि त्याच्या अग्नीने सर्व नष्ट करायला सांगितला, कारण की ती कथा दुसरं कोणाला माहिती नको व्हावं. पण शंकर एका हरणीच्या कातडीच्या खालती बसलेला या गुफेमध्ये शंकरदेव. त्यामुळे तिथे दोन कबुतरांची अंडी होती आणि त्यामुळं ती कबुतर आपल्याला इथं दिसतात. ती व्हाईट कलरची 2 कबुतर असतात, त्यांना अमृतत्वाचा वरदान मिळलेलं आहे. हा मंदिर आहे, हा समुद्र सपाटीपासून 12,756 मीटर उंच आहे आणि त्याचप्रमाणे जम्मूपासून 141 म्हणजे श्रीनगरपासून 141 किलोमीटर लांब आहे. आणि ते येण्याचे 2 मार्ग आहेत. एक बालटाल जो आपण आलो तो इथनं चढाई 14 किलोमीटरची आहे आणि एक पेलगाम तिथनं 47 किलोमीटरची आहे अशी मी ऐकून आहे. अशा 2 मार्गाने तुम्ही अमरनाथ यात्रेला येऊ शकतात. दोन्ही देखील आता मी बालटालने आलेलो आहे. नजाऱ्यांचं कुठंच तुम्हाला कमी भासणार नाही आणि खूप सुंदर सुंदर नजारे इथं भेटतात. त्यामुळे आयुष्यामध्ये हिंदू व्यक्तींनी आणि कुठल्याही धर्माच्या व्यक्तींनी जरी इथं एकदा तरी आयुष्यात दर्शनाला यावा. मी पण आता इथपर्यंत येताना थकलेलो चढताना, पण जसा माझी ते मंदिरामध्ये मी गेलो आणि शंकरदेवाची पिंड बघितली तसा माझा उत्साह एवढा वाढला का मी जो थकलेलो तो थकवा जाऊन मी जय जयकारा करायला लागलो. त्यामुळे इथं आल्यानंतर तुम्हाला 100% एक आपल्या आत्म्याला समाधान भेटेल. आणि माझी तर स्वतः इच्छा होती पहिलेपासून का मला अमरनाथ यात्रेला जायचं आहे, अमरनाथ यात्रेला जायचं आहे. त्यानुसार मी आज अमरनाथ यात्रेला आलेलो आहे. चला आता पुढचा प्रवास आपण चालू करूया. आता रिटर्न जर्नी चालू करूया.
मित्रांनो आता झालेले आहे, घोड्याने आम्हाला त्याच्या पॉईंटला सोडलेलं आहे. आता आम्ही पुन्हा हॉटेलला म्हणजे कॅम्पमध्ये चाललेलो आहे आणि आंघोळ करतो, कारण की माखलेलो आहे. तरी मी जाता जाता 1-2 जागी लंगरमध्ये गेलो आणि तिथं चांगली व्हरायटीज होती, ती तुम्हाला दिसेलच. बघू चला, आता जाते, आंघोळ करते आणि चहा पण पियायचा आहे. एखाद कुठल्या लंगरमध्ये चहा भेटला तर चहा पण पिऊन नंतर आंघोळ करून फ्रेश होऊन आरामात बसीन तिथे. आता 10:22 झालेले आहेत. खरं म्हणजे मी 7ला झोपून 9ला उठलेलो आणि आता मला समजलं आहे का उद्या सकाळी 3:30 वाजता जायचं आहे. म्हणजे मी झोपेतनं उठलो कशाला असं मला पछतावा व्हायला लागला. खरं जेवायची इच्छा नव्हती, पण आता मी ते एक बोलला का चल लंगरमध्ये चाललो तर जाते त्यांच्याबरोबर, थोडासा बघते काय आहे लंगर. जेवणार तर तसा पण नाही, इच्छाच नाही माझी अजिबात. झोपच होत नाही पूर्ण, आल्यापासून झोपत नाही झाली आमची झोपच होत नाही. आज तर म्हणजे फायनल आहे 100% तिथं बघणंच आहे ना. आता तिथं बघायलाच पाहिजे. झोप एक दिवस अजून वाज लागली तरी चालेल. मधनं आलेलो आहे. मला घरी म्हणजे भूक नव्हती, तरी मी तिथं मसाला दूध पिला. आणि आज लंगरमध्ये भाई पान होतं, व्हरायटीज चॉकलेट पासून इतर सगळे प्रकारचे पान होते. म्हणून लंगरमध्ये तुम्हाला अनेक व्हरायटीची, ज्या नाश्त्याला गेलो दुपारी फक्त राऊंड मारायला, तेव्हा पण आपला ढोकला होता, पनीर ढोकला, इडली वडा, सांबार, बरेच मसाला डोसा, उत्तप्पा, पावभाजी होती, असे बरेच आयटम होते. म्हणजे लंगरमध्ये आल्यावर तुमची खाण्याची मजा ती फुल होतं. फक्त नॉनव्हेज सोडून बाकी सगळं तुम्हाला इथं भेटतं. बाकी आता आजचा ब्लॉग इथंच संपवतोय. गुड नाईट, बाय.